पालघर जिल्ह्याच्या वैभवात आज एक नवा हिरवा अध्याय जोडला जातोय। शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी पालघर इको पार्क प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली। यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवासराव, मुख्य वनसंरक्षक NR प्रवीण, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले की पालघर इको पार्क हे केवळ एक उद्यान न राहता पालघर शहराचे ग्रीन लंग्स म्हणून काम करेल आणि नागरिकांसाठी निसर्गाच्या सानिध्यातील एक हक्काचे विरंगुळा केंद्र ठरेल। डहाणू वन विभागामार्फत साकारला जाणारा हा प्रकल्प पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वनपरिक्षेत्र क्रमांक 131 मध्ये उभारला जाणार आहे। 99 हेक्टर एवढ्या विशाल क्षेत्रावर पसरलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 134 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 2025-26 ते 2027-28 या कालावधीत 3 टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे। वेगाने शहरीकरण होत असलेल्या पालघर शहरात पर्यावरणीय समतोल राखणे आणि शहराच्या मध्यवर्ती भागातच नागरिकांना निसर्गाचा अनुभव देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। पालघर इको पार्कमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक, कमी जागेत घनदाट वृक्षराजी निर्माण करणारे मियावाकी घनवन, मानसिक शांततेसाठी विशेष योग साधना मंच अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासोबतच बांबू स्टेमच्या माध्यमातून बांबूच्या विविध प्रजातींचे जतन बांबूंच्या विविध प्रजातींचे जतन, स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांची ओळख तसेच स्थानिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विशेष विभागही विकसित केले जाणार आहेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघरच्या नागरिकांना निसर्गाशी जोडले जाण्याची नवी संधी मिळणार असून निसर्गाप्रती आपुलकी आणि पर्यावरण जतनाची जाणीव अधिक बळकट होईल असा विश्वास वन विभागाने व्यक्त केलाय। येत्या 3 वर्षात पूर्ण क्षमतेने साकार होणारा पालघर इको पार्क नक्कीच पालघर शहराच्या विकासात एक ऐतिहासिक आणि हिरवा मैलाचा दगड ठरणार आहे।